आपली जी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती 28 जूनपासून स्टार्ट झाली आहे। एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की लास्ट डेट जी आहे ना कॅप रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट त्यांनी 8 जुलै अशी मेन्शन केली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 9 जुलै अशी मेन्शन केली आहे। या डेट 100% एक्सटेंड होतातच, कारण का भरपूर मुलं अजूनसुद्धा वेटिंग आहेत की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे। मग आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो 2 कारणांसाठी बनवतोय। मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आहे, परंतु मुलांना काय वाटतं अजून काही त्याच्यावरती स्टॅम्प घेणं बाकी आहे का, माझी ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट कोणती आहे, व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे हे कसं ओळखायचं, हा पहिला मुद्दा मी कव्हर करणार आहे। आणि दुसरा मुद्दा असणार आहे की कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केल्यानंतर पुढची जी काय स्टेज असणार आहे, पुढे तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेज काय आहे, कॅप राऊंड कधी स्टार्ट होऊ शकतात याबद्दल सांगणार आहे। त्यामुळे 2 गोष्टी सांगणार आहे ज्या सगळ्यात महत्त्वाच्या असणार आहेत। तुमचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं असेल, चेक करा मी ज्या स्टेज सांगतोय त्या तुमच्या लॉग इनमध्ये दिसत आहेत काय, हे जर दिसत असेल किंवा जे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पुढे दाखवणार आहे ते जर तुमच्याकडे असतील तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे। जर काही एरर असेल तर परत तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करणार आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। आजचा जो व्हिडिओ आहे ना, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत सीईटी रिलेटेड जेवढे काही अपडेट्स असतील, कंटेंट असतील, कॉलेजचे रिसर्च रिलेटेड व्हिडिओज असतील, कॉलेज लिस्ट असतील, या सगळ्या गोष्टी मी याच चॅनलवरती अपलोड करणार आहे। त्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही जी महत्त्वाची स्टेज आहे ती कंप्लीट झाले का हे कसं ओळखायचं आणि नेक्स्ट स्टेज काय। तर आता मी काय केले, ज्या मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं आपल्या डॉक्युमेंटचं आणि फिजिकल व्हेरिफिकेशन केलं डॉक्युमेंटचं, त्यानुसार मी तुम्हाला ही गोष्टी सांगणार आहे। तर पहिली स्टेज काय होती, सगळ्या मुलांनी सीईटी सेलच्या आपल्या लॉग इनमध्ये जाऊन कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला असेल, तो भरलेला फॉर्म त्यांनी व्हेरिफिकेशनसाठी नेला असेल, म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन नेला असेल तर कुठेही जायची गरज नव्हती, ऑटोमॅटिकली तुमचा फॉर्म जाय तो एका स्क्रुटिनी सेंटरकडे अलॉट झाला असेल आणि त्यांच्याकडून व्हेरिफिकेशनचा स्टेटस तुम्हाला मिळतो। आणि फिजिकल व्हेरिफिकेशन ज्यांनी निवडलं होतं त्यांनी स्वतः ते डॉक्युमेंट्स घेऊन त्या सेंटरवरती गेले, जो डेट आणि टाइम स्लॉट त्यांनी निवडले त्यानुसार, आणि त्यांचं डॉक्युमेंट कंप्लीट झालं असेल। भरपूर मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनसुद्धा पेंडिंग आहे, ते लवकरात लवकर 6 किंवा 7 ही डेट जी आहे ना कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक्सटेंड होणार आहे, परंतु जास्त पण तुम्ही वेट करू नका। जर एखादा दुसरा डॉक्युमेंट येत असेल किंवा येणार असेल, टोकन रिसिप्टवरती सुद्धा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं, त्यामुळे घाबरून जायचं नाही। तर आता कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले हे कसं ओळखायचं, पहिली जी ऑनलाईन व्हेरिफिकेशन किंवा ई स्क्रुटिनी ज्या मुलांनी केली होती किंवा ज्यांनी डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरिफिकेशन कंप्लीट केले त्यांच्यासाठी काय असणार आहे, तर त्या मुलांनी काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्या सीईटी सेच्या ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केला आहे ऑनलाईन स्क्रुटिनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही चेक करा तुमच्या लॉग इनमध्ये काय स्टेटस देतोय। जर तुमचा ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन स्टेटस ठीक आहे आणि अपलोडेड डॉक्युमेंट्स हा मी जो स्टेटस दाखवला आहे की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड आणि कन्फर्म्ड बाय SC स्क्रुटिनी सेंटरचा एक कोड असतो आणि कोणत्या दिवशी कन्फर्म केला आहे, हा जर तुमचा स्टेटस दिसत असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे। हे ऑनलाईन स्क्रुटिनी ज्या मुलांनी चूज केलं होतं त्यांच्यासाठी सांगतोय, ठीक आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, ज्या मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन किंवा ऑनलाईन स्क्रुटिनी निवडली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये चेक करा की ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशनचा जो स्टेटस आहे तो युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म, मी त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा इथे अटॅच केला आहे, त्यानुसार दिसतोय का, ठीक आहे। तो जर दिसत नसेल तर तुम्हाला तिथं काहीतरी एरर वगैरे असेल किंवा तो फॉर्म पेंडिंग आहे, अजून व्हेरीफाईड झाला नाही आहे। कंटिन्युअसली ज्या मुलांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं नाही ऑनलाईन स्क्रुटिनी, कारण का भरपूर टाईम लागू शकतो, कारण का डिपेंड करतं स्क्रुटिनी सेंटर कोणतं आहे, ठीक आहे। त्यामुळे ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काहीही दिसत नाही, जर काही एरर असेल ती सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये दिसते। जर काही एरर असेल, काही मुलांचे ॲप्लिकेशन फॉर्म रिव्हर्ट बॅक करतात की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित नाही आहे किंवा तुम्ही एंटर केलेली कास्ट आणि मिसमॅच होते, काही जरी एरर असेल ती तुमच्या लॉग इनमध्ये डिस्प्ले केली जाते रिमार्कमध्ये, आणि तुम्हाला परत तो ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करायचा असतो आणि पुन्हा तो रिसबमिट करायचा असतो, ठीक आहे। हे होतं ई स्क्रुटिनी मुलांसाठी। आता ज्या मुलांनी ऑनलाईन स्क्रुटिनी निवडले त्यांनी आणखीन एक काम काय करायचं आहे, तुमच्याच लॉग इनमध्ये लॉग इनमध्ये जर केला तर तिथं तुम्हाला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट किंवा ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज असं एक दिलेलं असेल, त्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ॲक्नॉलेजमेंटची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड करायची आहे। आता ॲक्नॉलेजमेंटची जी रिसिप्ट आहे ना त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट मी इथे अटॅच केला आहे, जो रेड बॉक्समध्ये दिसतोय रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट,
ही तुमची ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे. इथं तुमचा ॲप्लिकेशन आय डी ही मी फक्त स्क्रीनशॉट अटॅच केला आहे. तर दोन गोष्टी करायच्या आहेत, समजलं. पहिली आहे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन स्टेटस काय दिसतोय तो चेक करायचा, तो स्क्रीनशॉटमध्ये अटॅच केल्यानुसार दिसतोय की नाही हे बघायचं आहे. आणि दुसरा आहे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे, ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट व्हर्जन वाईज आणि जी लेटेस्ट व्हर्जन आहे एक असेल तर एक, त्यानुसार ती डाउनलोड करून ठेवायचे. ही ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे ती ॲडमिशनच्या वेळी लागते. याच्यावरती लिहिलं असतं की युअर डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओके, त्यामुळे या दोन गोष्टी करा. आता ज्या मुलांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं होतं डॉक्युमेंट्सचं त्यांच्यासाठी काय, तर त्या मुलांना त्यांच्या स्क्रुटिनी सेंटरकडून म्हणजे जेथून त्यांनी व्हेरिफिकेशन कंप्लीट केले त्यांच्याकडून ही ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे ना ती ऑटोमॅटिकली मिळालेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावरती स्टॅम्पसुद्धा त्यांनी दिलेला आहे. आता मुलांना माहिती नाही आहे की ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट कोणती आहे. आणखीन इम्पॉर्टंट मुद्दा काय, ज्या मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले त्यांना स्टॅम्पची गरज नाही आहे ॲक्नॉलेजमेंटच्या रिसिप्टवरती. ठीक आहे, त्यांची व्हेरिफिकेशनची स्क्रुटिनी आहे ती ऑनलाईन झालेली आहे, त्यांना स्टॅम्पची गरज नाही आहे. त्यामुळे असं नाही की माझ्यावरती स्टॅम्प नाही आहे, मित्राच्या ॲक्नॉलेजमेंट रिसिप्टवरती स्टॅम्प आहे, असं काही नाही आहे. ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट ऑनलाईन स्क्रुटिनीच्या मुलांसाठी स्टॅम्पची गरज नाही. आता फिजिकल स्क्रुटिनीच्या मुलांसाठी काय करायचं आहे, एक म्हणजे तुम्ही ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केले तुम्हाला तुमच्या लॉग इन स्क्रुटिनी सेंटरकडून एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट त्यांनीच दिले, एक प्रिंटआउट दिलेली असते, त्याचं नाव रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आहे. तुम्ही तुमच्या झेरॉक्सच्या सेटमध्ये वगैरे चेक करा, ती नक्की असेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एक असतं की तुमचा ॲप्लिकेशन आय डी सगळे डिटेल्स दिले असतात, स्टॅम्प शेवटी दिलेला असतो. ही ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे, ती जपून ठेवा. तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड झालेत याचं ती तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी ॲडमिशन घेताना लागणार आहे. ठीक आहे, मग ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केले त्यांनी दुसरी स्टेज काय करायची, घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये सुद्धा कॅप पोर्टलवरती जायचं आहे, तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन स्टेटस जो मी तुम्हाला दाखवतोय त्यानुसार दिसतोय काय, म्हणजे सेम स्टेटस असतो ऑनलाईन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी. युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड आणि कन्फर्म्ड बाय स्क्रुटिनी सेंटरचा कोड असतो आणि कोणत्या दिवशी कन्फर्म केलंय. ठीक आहे, या दोन गोष्टी करायच्यात फिजिकल व्हेरिफिकेशन ज्यांनी केले त्यांनी. ठीक आहे, म्हणजे या दोन गोष्टी झाल्या तर तुमचं व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय असा त्याचा अर्थ होतो. समजलं? आय होप तुम्हाला या दोन गोष्टी समजल्या असेल. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुमच्याकडे असली पाहिजे. जर ती म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनीसाठी ती तुमच्या लॉग इनमध्ये दिसते, ऑफलाईन व्हेरिफिकेशन केले म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन केले त्यांच्यासुद्धा ती लॉग इनमध्ये दिसते, किंवा त्यांना त्यांच्या सेंटरने स्टॅम्प मारून ती रिसिप्ट हमखास दिलेली आहे. ठीक आहे, ती जपून ठेवायची, आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ती लागणार आहे. आणि दुसरं आहे तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये फक्त युअर ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस चेक करायचा आहे, तो व्हेरीफाईड आणि कन्फर्म्ड आहे का एवढं बघायचं आहे. ठीक आहे, जर नसेल मोस्टली ऑनलाईन स्क्रुटिनीच्यामध्ये तर तुमचा एकतर फॉर्म पेंडिंग आहे, किंवा जर काही त्यांनी रिमार्क दिलेला असेल की फॉर्ममध्ये करेक्ट करा आणि परत रिसबमिट करा तर त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. आय होप तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट झालं आहे का ते समजलं असेल. दोन गोष्टी आहेत, ऑनलाईन स्क्रुटिनीवाल्यांसाठी ॲक्नॉलेजमेंटच्या रिसिप्टवरती स्टॅम्पची गरज नाही, फिजिकल स्क्रुटिनी ज्यांनी केले त्यांच्यावरती स्टॅम्प त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, आता येतो नेक्स्ट प्रोसेस काय आहे की आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले तर पुढची प्रोसेस काय, तर आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मला ती डेट एक्सटेंड होऊ शकते आणि हे टाईम टेबल टेंटेटिव्ह आहे, ते नक्की चेंज होणार आहे. ठीक आहे, मग ती आपली कॅप प्रोसेस आहे, ती कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ती 9 जुलैला संपते. त्यानंतर त्यांच्या आत्ताच्या शेड्यूलनुसार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 12 जुलैला डिक्लेअर होते, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रँक्स मिळतील. त्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड आहे 13 ते 15 जुलैच्या दरम्यान, ज्याच्यामध्ये समजा तुम्हाला वाटलं की माझी कॅटेगरीज आली नाही, कॅटेगरीची रँक आली नाही आहे, किंवा मला कॅटेगरी ॲड करायची आहे, म्हणजे भरपूर मुलांकडे आत्ता ओपनमधून तुम्ही फॉर्म भरलात आणि त्यावेळी वाटलं की नाही मला कॅटेगरी पण ॲड करायचं आहे, तर तुम्ही ग्रीव्हन्स रेज करू शकता आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये सुद्धा ॲड होऊ शकता. मात्र त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असावे लागतात. तर तो ग्रीव्हन्स पिरियड आहे तो 13 ते 15 जुलैच्या दरम्यान आहे. तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती 17 जुलैला डिक्लेअर होणार आहे. इथपर्यंतचं टाईम टेबल CET सेलनं रिलीज केले आणि तुमचा कॅप राऊंड 1 जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे तो अराउंड मला वाटतं 20 ते 25 जुलै किंवा त्याच्याही पुढे थोडा जाऊ शकतो. ॲप्रॉक्सिमेटली 20 ते 25 जुलैच्या दरम्यान आपला कॅप राऊंड 1 स्टार्ट होऊ शकतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका की माझं कॅप रजिस्ट्रेशन झालं म्हणजे मला कॉलेज लिस्ट लवकर भरायचे आहे. वेळ भरपूर आहे, कमीत कमी नाही म्हटले तरी पुढे 20 ते 22 दिवस अजून तुमच्याकडे आहेत कॅप राऊंड 1 स्टार्ट करण्यासाठी. मग आत्ता या स्टेजला काय करायला पाहिजे, पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट
कॉलेजचा रिसर्च चालू ठेवा आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेज लिस्ट बनवायला स्टार्ट करा. स्वतःहून रिसर्च करा. म्हणजे तुमचं पर्सेंटाईल तुम्हाला माहिती आहे, रँक्सची वाट बघत बसू नका. रँक्स खूप पुढे मागे होत असतात. का? कारण का दरवर्षी या रँक्स वगैरे चेंज होत असतात. मग आत्ताच्या स्टेजला तुम्ही काय करू शकता, तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुमची कॉलेज लिस्ट बघायची. CET सेलची ऑफिशियल कट ऑफची PDF आहे ती रेफर करा. त्याच्यामधून तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारी कोणती कॉलेजेस रेंजमध्ये आहेत ती फाइंड करा आणि त्यांना सिक्वेन्शियली अरेंज करायचा प्रयत्न करा. एवढीच गोष्ट तुम्हाला करायची आहे. आता पुढचे 20 ते 22 दिवस आहेत ना, याच्यामध्ये तुमचा सगळा फोकस असला पाहिजे रँक किती येणार आहे याच्यावरती नाही, तर मला माझी एक बेस्ट कॉलेज लिस्ट स्वतःहून बनवायची आहे याच्यावरती ठेवा. कारण का होतं असं, तुम्ही स्वतःहून ज्यावेळी गोष्टींचा रिसर्च करता, कॉलेजला सिक्वेन्शियली अरेंज करायला शिकता, ते खूप गरजेचं आहे. आता तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित या गोष्टी करू शकता. आणि आत्तापासूनच उगाचच इंजिनिअरिंगचे क्लासेस वगैरे, अजून इतकं काही इंजिनिअरिंग डिफिकल्ट नाही आहे. एकदा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एंटर केला तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी होऊन जातात. 11वी 12वीच खूप डिफिकल्ट आहे. इंजिनिअरिंगचे 5 महिन्याचं, मोस्टली 4 ते 5 महिन्याचं सेमिस्टर असतं, 5 सब्जेक्ट असतात, त्यामुळे होऊन जातात गोष्टी. उगाच आत्तापासून M1चे क्लासेस लावतो, हे क्लासेस लावतो, याची काही गरज नाही आहे. टार्गेट काय असलं पाहिजे, कॅप राऊंड 1पर्यंत व्यवस्थित एक माझी चांगली लिस्ट तुम्ही स्वतःहून बनवून ठेवा आणि स्वतःहून कॉलेजचा रिसर्च करा. कॉलेजच्या वेबसाईट्सला भेटी द्या. तिथले जर स्टुडंट्स काही तुमच्या ओळखीचे असेल त्यांच्याशी म्हणजे कनेक्ट व्हा की कॉलेज कसं आहे, कॉलेजची फॅकल्टी कसं आहे, प्लेसमेंट्स कसे आहेत, त्या कॉलेजची रँकिंग कशी ठेवायची आपल्या लिस्टमध्ये हे स्वतःहून ठरवा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कॉलेजचा सिक्वेन्स मॅटर करतो. त्या सिक्वेन्समध्ये समजा एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर त्याच्या खाली किती कॉलेजेस आहेत ते सॉफ्टवेअर चेकसुद्धा करत नाहीत. त्यामुळे एक चुकीचं कॉलेज किंवा ज्या कॉलेजला आपल्याला जायचं नाही, त्याचा कट ऑफ कमी आहे, ते नजर चुकीने आपल्या लिस्टमध्ये येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. मोस्टली तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे, त्यामुळे कॉलेज लिस्टवरती वर्क करा. स्वतःची लिस्ट स्वतः कशी चांगली बनवता येईल यासाठी प्रयत्न करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं कंप्लीट झालं आहे त्यांनी या दोन्ही स्टेज चेक करा. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंटची जी रिसिप्ट आहे ती जपून ठेवा. ती तुम्हाला आपल्या ॲडमिशन वेळी लागणार आहे. ती लॉगिनमध्ये सुद्धा तुमच्या अवेलेबल आहेच. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंटचा जो व्हर्जन आहे, व्हर्जन म्हणजे काय, आता ज्यावेळी तुम्ही फॉर्म्स व्हेरीफाईड झाला त्यावेळी तुमचा व्हर्जन 1 असतो. ज्यावेळी वाटलं की एखादी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म एडिट केलात आणि परत पाठवलात कारण का काही करेक्शन आलं होतं, तर तुमचा व्हर्जन नंबर 2 होतो. त्यामुळे लेटेस्ट व्हर्जनचं जो एक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे ना, ती आपण जपून ठेवायची. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण का सगळा कंटेंट या चॅनलवरती अपलोड होणार आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.